तो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा. खूप दिवसानंतर चाललोय मी बाजाराला. मेरी बँक आहे काय. तर मी काय म्हणतो, चला जाऊयात. खूप दिवसानंतर आज काही थोडेसे काम आहेत ते करून घेऊ. पहिले प्रयत्नाचा गलका घेतला काहीच मी, कारण तिला लय आवडतो गलका दोडका. चाव म्याव. पाऊस आल्यावर काय करणार, सगळे भिजणार नसते. हमने तो साला निकाल के देंगे ना. निकाल के नहीं सकते. निकाल के दो ना. मैं हमको नहीं आता निकालने. नहीं निकालते नहीं. दो ना निकाल के. अपने को जमते नहीं ना, पन्नी में देता. हाँ पन्नी में निकाल के दो. नहीं निकालते नहीं आता यार, बेचते थे अपने. 1.25 किलो. कैसा काटने का उसको अभी. छिलने का उसको जरा तो काटने का. टमाटरचा भाव वाढलेला आहे इकडे भरपूर. 120 रुपये किलो. इस भाजीपाला विकण्याचा बिझनेस स्टार्ट करू का. आपला आवाज पण थोडा सूट होईल. 10 रुपयाची कोथिंबीर असं शोधतोय. माय कुठे गेली काय माहिती, आता तिला कॉल करावं लागेल. बरं झालं फोन तरी घेऊन आले. सी भटकतोय. भेटलेली आपल्याला इकडे आपली आजी बाई खजूर घेते. घरी जाऊया. बघा मी अरुण साठी बॅग घेतली होती. अरुण को बैग मिला. ते शाळेतर्फे अरुणला बॅग भेटली शाळेतून. आता ही बॅग आज ही मिला उसको. आज मेरे को आके तुरंत दिखाया, मेरे को बोला वही ने मुझे बैग मिला. मुझे लगा उसको किधर क्या मिला, किसी का रखा हुआ मिला क्या. तो तेने स्कूल से मिला. मैंने बोला कितना पैसा दिया, तो फ्री में मिला है. जिसके पापा ने बस उसको मिला. हा ज्यांचे वडील नाही आहेत त्यांना शाळेतर्फे भेटले. तर अरुणला भेटली. 4 नोटबुक मिला है और एक पेन मिला है और एक बैग मिला है. हाँ क्या सही है. उसके लिए नोटबुक भी लाया था एक. लाया था क्या. हाँ. आता ही बॅग साहिल आज इसने भी लाया, आज स्कूल से भी मिला. त्याचं नशीब चांगले अरुणाचे. और ये बैग किसको देने का अभी साहिल को दे देंगे. साहिल के पास तू लिया था ना. अभी पुढे बॅग. अरे बाप रे, एवढी मोठी बॅग. भी लिया बैग. मस्त बॅग भेटली. हा ही शाळेतून भेटलेली चांगली आहे. जरा वया पण भेटल्यात ना. अरे बाप रे, लय मजा आहे. पकड. ही माईने घेतली. ही माईने घेतली वही आणि ही बॅग मी घेतली होती. आणि शाळा सुटली ती. कोणचा बॅग अच्छा लागतो को ये की वो. दोन्ही पण मग आता दोन्ही घेऊन जा. एक पुढे टांग आणि एक मागे टांग. इसकी क्वालिटी ज्यादा अच्छी. आता मम्मीने नाही आणावं एक. अभी इसकी मम्मी लाएगी. मम्मी लाएगी तो फिर 4 बैग हो जाएगा तेरे पास. 3. एक अरुणला मोबाईल घेऊन द्यावा लागेल. मग काय भेटलं फोन करून सांगायचं आम्हाला. ये बैग किसको देने का है. कोणाला भेटली बॅग शाळेत. जिसके पापा ने. तुला एकट्यालाच भेटली. ये खुशी को दे दे. खुशी का दोघं बैग जण. छोटा है ना. खुशी को दे. ठीक आहे. और वो टेडी बियर वाला बैग. ठीक आहे जा शाळेत. गाईज आता चाललोय मी बाबाला आणायला. संध्याकाळचे वाजलेले आहे तिकडे 6. रस्ता थोडा खराब आहे. तो गाईज इकडे मी वाट बघतोय बाबाची. बाबा रेडी होत आहेत. झाले वाटतं रेडी. चला जाऊयात बाबाला घेऊन. एक स्टोरी आहे मित्रांनो, ती घरी जाऊन सांगतो. अजून मी उपाशी आहे का उपाशी आहे त्याचं कारण सांगतो घरी जाऊन. Few moments later. ओके गाईज, फायनली रिलॅक्स जीव झालाय माझा. इकडे बसलोय. 8 वाजलेत आणि खूप आज भरपूर लॉंग असा ब्लॉग आपल्याला शूट करायचा होता. पण एक विषय गंभीर झाला मध्येच. मी एकदम मार्केटवरून येऊन वगैरे सर्व माझे काम वगैरे आवरून मी बसलेलो. पर्स वगैरे ठेवली घरी. मग गाडीची चावी ठेवली, वॉच काढली, हे झालं, फ्रेश झालो थोडा आणि बसलो की लगेच आमच्या गावामध्ये एक म्हणजे आमच्या गावामधले आमचे शेजारी नातेवाईकच आहेत आमचे. तर ते एक आजोबा आहेत. त्यांना गायीने त्यांच्यावरती हमला केला. म्हणजे अचानकच गायीने त्यांच्यावर हमला केला. तर त्यांचे इकडे म्हणजे त्यांना तोंडावर खूप मार लागला. तर आम्हाला त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागलं अर्जंटली. मग फोन हा माझ्या खिशातच होता. पण अशा वेळेस ब्लॉग वगैरे काही सुचत नाही माणसाला. तर मग आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेलं. मग त्यांना टाके वगैरे पडले इकडे खूप सारे आणि खूप काही झालं. मग त्यातच माझे
म्हणजे 6 वाजायला थोडासाच वेळ बाकी होता. मग त्यांचे जेव्हा टाके वगैरे कंप्लीट झाले त्यांना डॉक्टर म्हटले की आता तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता यांना. मग त्यावेळेस आम्ही घरी आलो आणि मग मी बाबाचा पण फोन आला त्याच टायमाला, आपल्या बाबाचा माझ्या. मग ते बोलले मला घ्यायला ये करून असं घरी यायचं आज. तर मग त्यांना घ्यायला गेलो, त्यांना घेऊन आलो आणि मग ह्या सर्व धावपळीमध्ये आपण राहिलो उपाशी आणि आज आपल्याला जेवण नव्हतं. बस ह्याचमुळे आपण उपाशी होतो आज. पण काय नाही, वेळेवरती सर्वांना कामी या गाईज, ते महत्त्वाचं आहे. कधी पण तुम्ही जर तुमच्याशी जर दुश्मनी वगैरे पण असेल ना कोणाची तरी, म्हणजे तुमच्याशी तुम्ही सर्वांची हेल्प करा. वेळेवर कामी या, लोकांना खूप बरं वाटतं. अँड बस हेल्प, ऑलवेज हेल्प पीपल. Always help people and people will be hate you. काही लोक असतात तसे जे करतात आपल्यासोबत. आमच्या आयुष्यात खूप आहेत, पण जाऊ द्या, सोडा. आपण काय त्यांना गिनतीच करत नाही. आपले हेटर्स लोक आहेत भरपूर. चला मग आता जेवण प्रज्ञा बनवत आहे आज स्पेशल मटन रस्सा. गाईज मी तिच्याकडून एवढं काम करून घेत नाही हा की मला हेच पाहिजे तेच पाहिजे. बस तिची इच्छा होती की मटन आज आण मटन घेऊन ये. मग मी मटन घेऊन आलो. नाही तर सोपं काही बिर्याणी वगैरे करून खाल्ली असते, पण मग मटन आणलंय तर आता मस्त बनवते. तिला मी पाया पण आणलेत. पाय साफ करून आणले घाईमध्ये, विसरून गेलो. खूप काही गोष्टी विसरलो होतो आणि नंतर मला आठवण आलं. माईला चूल आणायची होती. चूल बाहेर मांडतात ती, ज्याच्यामध्ये पाणी वगैरे तपवतात, ती चूल आणायची होती. तर ती चूल पण विसरलो होतो मी. पण जर नेक्स्ट टाइम परत म्हणजे गेलो ना मी हे हॉस्पिटलच्या कामाने, तर परत ती चूल घेऊन आलो. एक काम झालं. आणि आता उद्या सकाळी मला ग्रामपंचायत कार्यालयाला जायचं आहे. काम आहे थोडं, आपले लाडकी बहिणी योजनेचं हे आहे, म्हणजे फॉर्म्स वगैरे सबमिट करायचे मला. तर तिकडे पण वेळ जाईल उद्या. जर माझ्याकडून शक्य झालं तर मी ब्लॉग शूट करेल आणि तुम्हाला सुद्धा मी माहिती देईल त्याबद्दल, लाडकी बहीण योजनेबद्दल. बघू, भेटूयात मग थोड्या वेळाने गाईस. बाळाला झोपू घातलं होतं, पण बाळ असं टुकूर बघतंय आमचं, असं टुकूर बघतंय. एवढं काही नव्हतं तरी को काय लगा, बहुत छान आहे हो. खाली टाकलं की लगेच उठून जाणार आणि कोय करणार. पण आता कोय काय सध्या करत नाही, बघतीये माझ्याकडे. चला जाऊ द्या गाईस, थोडी देर में मिलते हैं. आणि इकडे बनवत आहेत प्रज्ञा, बघा मस्त बघी स्मेल येतोय. काय बोलता प्रज्ञा मॅडम? ओ प्रज्ञा मॅडम काय नाही बोलत? हा सॉरी, मैं तुम ब्लॉग में कुछ नहीं बोला। क्या तूने तेरा चैनल खोला है क्या? मैं मेरे चैनल को टाइम नहीं दे पा रही, तो मुझे बहुत गुस्सा आ रही। बस ना मैं गलती कर लिओ बघा, लिओला झोप येते बघा, झोप येते. हा त्याला कशा डुलक्या मारते बघा गाइस, ते बघा. उसको नींद आ रही थी, खड़े कौन सोता है? खड़े सो रहे हो. अरे सोएगा. अरे ए लिओ, ए अरे तुला झोप येते, तिकडे जाऊन झोप. असा उभा का बरं आहे? अजून जेवण बनलं नाही बाळा, थांब. नशा किया है क्या? अरे डुलक्या मारतय येडं कुत्र. असं कोण आहे यार हे? असं आळशी झालंय इथं राऊंड प्रज्ञा सावली पडली त्याच्यावर. गाईस बघा किती आळशी झाले. दिन भर काम करती मैं, ख्याल से हूँ. हाँ तो लियो उसका आते देख, क्या चुटकी बजाने की तेरे बस थाइनस तेरे को गायब कर दूंगी दुनिया से, समझा ना? ठीक है मैडम, पंगान में ले ले। ठीक है भाई. ठीक है भाई. क्या उसको 2 गाइड चाहिए, किसने बोला? साहिल को. अच्छा. काकू ने 3 लाया है, अपने को 2 या 3 देना है. अच्छा, ओके लेगा ना? कौन से सब्जेक्ट का? अभी पता नहीं, वो पूछना पड़ेगा. ठीक है. क्या बना रही है?
ये मैंने भी मसाला डाला है मटन का। हे बघा गाईस, मी आलेलो तेव्हा प्रज्ञाने माझ्यासाठी हे बनवलेलं दुपारचं तसंच अंडा वाला चाय, फ्राईड राईस बनवली होती, पण तसंच पडलंय ते माझ्या हिस्सेचं. भूखा प्यासा घूमता रहता है, फिर लोग मेरे पे बिल फाड़ते हैं. मस्त मस्त वास येतोय. बघू आता, जास्त भूक वाढली. भूख बचा के रखा है मैंने, अभी चाचा खाना मिलेगा. दूध चपाती खा के परेशान होगी, लेकिन अभी मैं ये खा सकती हूँ. मटन का रस्सा और खा सकती? हाँ, सिर्फ रस्सा मटन भी खा सकती हूँ मैं अभी. गाईस हे बघा, 12 वाजता येत आणि आम्ही 12 वाजता जेवतोय तिकडे. बाळ झोपलंय आमचं, आम्ही जेवतोय. मॉर्निंगला भेटूय. सो गुड मॉर्निंग गाईस. आता 9 वाजले. रेडी होता तिकडे बोलवलंय मला. मी चाललोय आता आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हा फोन घेऊन. ओके, थोडा डिसेंट बनतो ना. आरण मोरे यारांची शाळा आहे गाईस. शाळेत जा ना, इकडे कोण फिरायला. शाळेत जा ना. लगेला आलं पण फॉर्म सबमिशन चालू आहे गाईस. इकडे फॉर्म भरायला बसलोय मी. 10-12 फॉर्म झाले आतापर्यंत. खूप कंटाळा आलाय. A few moments later. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. 10:30 वाजलेत आणि आम्हाला जायचंय क्रिकेट खेळायला. सकाळपासून पाणी वगैरे सगळं भरलंय आणि तिरछ्या नजरेनं बघते प्रज्ञा माझ्याकडे. क्रिकेटचं नाव घेतलं तर खूप दिवसानंतर टुर्नामेंट आहे आमची गाईस, मुलांची. आम्ही प्लॅन केलंय. सो आज आम्ही चाललोय. खूप पाऊस चालू झाल्यापासून आम्ही खेळलो नाही आहेत. आमचं ग्राउंड बिचारं ओलं झालं, तुम्हाला माहिती आहे. तर जाऊया आज मॅच खेळायला मस्त. आज खाने पिणे थोडे जा रहे, खेळणे जा रहे. खाऊन पिऊन जाऊ, घरून खाऊन पिऊन जाऊ. ओके मित्रांनो, इकडे ग्राउंडवर पोहोचलेलो आहे. इकडे आम्ही बसलोय. आमचे टीमचे काही मेंबर आहेत, ते यायचे बाकी आहेत. ते आल्यावरती मग गेम स्टार्ट करूया. आमची गाडीच बंद पडली होती. हे बघा, पेट्रोल वगैरे काढून माझ्या हात जरा पेट्रोलची झाले. आंघोळ करायला परत एकदा घरी जाऊन. ग्राउंड आहे आपलं, हे आपली बाईक आहे. पाऊस येतोय गाईस. 4 वाजलेत. 4 मस्त मोसम झालाय. काही फरमाईश करू नाही शकत, कारण प्रज्ञाला थोडासा गरम गरम वाटते. प्रज्ञा ताप आल्यासारखं. ताप आया है सुबह से, और तू क्रिकेट फिर भी मैंने काम किया इतना. खुशी मेरी हेल्प करके गई, बर्तन धोई. आजारी चेहरा. खुशी बर्तन धोके गई. प्रज्ञा खरंच आजारी आहे, म्हणून तिचा चेहरा असा दिसतोय. आणि हा 12 महिने आजारी चेहराच असतो याचा. और दूध पिला सकते भी नहीं. सुकलेलं तोंडाचं. मत पिला तब तक, रुक जा. फिर डब्बे का दूध पिलाने का. जाम भयंकर पाऊस आलाय, येतोय गाईस. तिकडे बघा, पूर्ण सफेद झालं. पैरासिटामॉल दिली. गाइस मेरे को बुखार आया, और ये मौसम देखो कैसा हो गया. गाड़ी को कवर लगा रहा, उतनी बारिश आ रही है. इस बारिश की वजह से मुझे बुखार आया है. इसमें गई इधर कैसा आवाज आ रहा है. गाइस फैन देखो स्लो किया. सवाल घोटलेला आहे. अरुण क्या कर रहा है. ठीक है, दे दे. गाइस कैसा तो आवाज आ रहा है जैसे बहुत ही डरावना आवाज आ रहा है.
गाइस मेरा अवतार देखो कैसा हो गया, बुखार आया मेरे को, मैं नहाई भी नहीं हूँ। अरुण मेरा पैर दबा के दे रहा था। नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया गाईस. बाय बाय, गुड नाईट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.